हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते. मी आहे वंदना आणि हा माझा आज दुसरा ब्लॉग आहे. तर या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझ्या फॅमिली मेंबर्सला भेटवणार आहे. बघा तर माझे कोण आहेत फॅमिली मेंबर्स. माझे हे फॅमिली मेंबर्स म्हणजेच माझी ही झाडे. तुम्हाला पण बरोबर वाटतंय ना? आपली झाडे ही आपली फॅमिली मेंबर्सच असतात. कारण ती रोज आपल्याबरोबरच असतात घरामध्ये. त्यामुळे ते आपल्या फॅमिली मेंबर्स पैकीच एक असतात. हे आहे माझं सदाफुलीचं झाड. हे आता मी काही दिवसापूर्वीच घेतलं. माझी काही झाडं सुकलेली दिसत आहेत कारण मी 3 दिवस आता घरी नव्हते, बहिणीकडे गेले होते. त्यामुळे त्यांना पाणी नाही मिळालं. त्यामुळे काहीशी झाडं सुकलेली आहेत. हे माझं तुळशीचं झाड. हे मोगऱ्याचं झाड. आणि हे माझं अबोलीचं झाड. बघा किती मस्त अबोलीची फुलं आलेली आहेत. हे अबोलीचं कणस कधीपासूनच आलं आहे आणि ह्याला नेहमी 1-2 अशी फुलं येतच राहतात. आणि याची एक फांदी बघा केवढी उंच वाढली आहे, वरच्या सिलिंगपर्यंत पोचली आहे. आणि ह्याला पण एक छान असं एका साईडला छोटं कणस आलं आहे. आता ह्याला ह्याच्यात फुलं येतील. आणि माझं हे गुलाबाचं झाड. त्याला मस्त एक अशी सुंदर कळी दिसते. आता थोड्याच दिवसात याचा मस्त एक सुंदर फूल उगवेल. आताच तुम्ही माझ्या फॅमिली मेंबर्सला म्हणजे माझ्या झाडांना भेटलात. कशी वाटली माझी झाडं? आता मी माझ्या किचनमध्ये आली आहे आणि मी आता माझा ब्रेकफास्ट म्हणजेच मी बनवलेला शिरा घेणार आहे. हा बघा, मी माझ्या ब्रेकफास्टसाठी शिरा बनवला. तोच मी विवानला माझ्या मुलाला टिफिनसाठी सुद्धा दिला. आणि भाई बघा, माझी किचनच्या खिडकीतून ही पाठची साईड दिसते. इथे पाठीमागे कन्स्ट्रक्शन चालू आहे. छान मस्त पैकी इथून हवा येते, थंड थंड हवा. हे बघा, इथे तुम्हाला ह्या साईडला झाडे दिसतील. हे आमचं खाली एम्पी थिएटर दिसत आहे. इथे काही 1-2 चाफ्याची झाडं दिसत आहेत आणि मस्त त्याला चाफ्याची फुलं पण आली आहेत. चला तर मग मी फटाफट माझा ब्रेकफास्ट शिरा संपवते आणि तुम्हाला भेटते उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.